लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात केला आणि आज या गणेशोत्सवाचं स्वरूप हे देशभर आणि देशाबाहेर मराठी माणसं जिथे जिथे आहेत तिथे तिथे पसरलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भर घातली सुरेश कलमाडीने 1979 साली त्यांनी गणेश फेस्टिवल सुरू केलं आणि आज 36 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामध्ये नाविन्य येत आहे. हेमा मालिनीचा कार्यक्रम दरवर्षी सुरुवातीलाच व्हायचा. यावर्षी त्या येऊ शकल्या नाही आहेत, पण गोयल, अभयजीत छाजेड माजी महापौर आणि अनुराधा भारती यांनी पुणे फेस्टिवल, गोयल त्यांच्याबरोबर आहेतच आणि त्यांनी पुणे फेस्टिवलचा कार्यक्रम विविध ठिकाणी सुरू केलेला आहे. केसरीवाड्यात टिळकांच्या हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यामध्ये त्यांचा मोठा बहुमोल वाटा आहे आणि महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने क्षमा पवार या अधिकारी आहेत, त्यांनी हे जागतिक रेकॉर्ड करायला त्यांना संधी दिली आणि आता हा जो बॅनर आहे त्याच्यामध्ये 50पेक्षा जास्त महिलांचा सहभाग आहे, चित्रकार महिलांचा, आणि त्यांनी महाराष्ट्राचं विविध रूपाने दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा पर्यटन विभागाचा स्टॉल असेल त्या ठिकाणी हे चित्र दाखवलं जाईल. एकतर टिळकांच्या गणेशोत्सवाने भव्य स्वरूप केलेलं आहे. मी बेळगावचा आहे आणि त्या ठिकाणी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात होतात आणि त्यामध्ये मी भर घातलेली आहे. काही लाखाची स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवतो मिरवणुकीसाठी. शिस्तबद्ध मिरवणूक व्हावी, डॉल्बीचा वापर होऊ नये यासाठी स्पर्धा ठेवल्या जातात. 25 लाखाची बक्षिसं आम्ही दरवर्षी देतो शिवजयंतीला आणि गणेशोत्सव. लोकमान्य टिळकांनी हिंदूंचा सण हा सार्वजनिक रूपाने साजरा करण्याचा प्रथम प्रयत्न केला आणि त्यामध्ये एक विचार होता की हिंदूंच्या मिरवणुका निघत नाहीत, त्या मिरवणुका निघाल्या पाहिजेत आणि राष्ट्राच्या साठी एकतर राष्ट्रप्रेमी नागरिकांची संघटना उभी राहिली पाहिजे आणि त्यामधनं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. टिळकांचं हे ध्येय 27 वर्षानंतर त्यांच्या मृत्यूनंतर साकार झालं. लोकमान्य टिळक जरी आज नसले तरी त्यांनी केलेलं हे कार्य अनमोल असं आहे आणि त्याचा सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राला, राष्ट्राला आणि जगताला फायदा आहे. कारण यामधनं चित्रकला, नृत्यकला, नाट्यकला, विविध गुणांना प्रोत्साहन दिलं जातं आणि हेच आज चित्र उभं राहिलं पाहिजे. ही शुभेच्छा आणि चित्रकारांना शुभेच्छा, कारण त्यांची महान कलाकृती आहे आणि ती पुढे राहणार आहे. नमस्कार.